सांगोला विधानसभाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा पाहायला मिळतोय। कारण काही दिवसांपूर्वीच दीपक साळुंके हे आता ठाकरे गटात गेल्यामुळे दीपक साळुंके यांना सांगोल्यातून उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे। मात्र ज्या पद्धतीची चर्चा होती ती अर्थातच बाबासाहेब देशमुख यांना शेकापकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती। मात्र आता नेमकी बाबासाहेबांची या संदर्भातली भूमिका काय आहे ती जाणून घ्या। आता दीपक साळुंकेंना जवळपास उमेदवारी निश्चित मानली जाते। तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती, काय नेमकी चर्चा झालेली आहे? उमेदवारी संदर्भात काय शरद पवारांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं? लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि त्याच्यानंतर ज्या काही भेटी झाल्या त्यावेळेस पवारसाहेबांची भावना अशी होती की आबासाहेबांनंतर देशमुख कुटुंबातील आमदार म्हणून एक सदस्य विधानसभेमध्ये असावा आणि ती निवडून आणण्याची जबाबदारी पवारसाहेबांनी घेतली। आम्ही स्वर्गीय आबासाहेबांच्या ठिकाणी आजोबा या नात्याने पवारसाहेबांना मानतो आणि पवारसाहेब दिलेल्या शब्दाला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत अशी मला खात्री आहे। पण मग आता काय नेमका तुमचा निर्णय असणार आहे? जर उमेदवारी मिळणार नाही तर मग नेमकी तुमची भूमिका यापुढची काय असणार आहे? अजून अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही, पण त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही। पण जर महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाला सांगोला मतदारसंघाची जर जागा सुटत नसेल तर निश्चितपणे तिथला केडर तो निर्णय घेईल आणि कालच केडरनी निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कसल्याही परिस्थितीत आपण ती जागा लढवायची आणि लाल बावटा सांगोला तालुक्यावर फडकून आबासाहेबांना आदरांजली व्हायची। म्हणजे याचा अर्थ तुम्ही अपक्ष निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहात? आम्हाला भाईंशी चर्चा केल्यानंतर भाईंनी विश्वास दिला आहे की काही केलं तरी आपण शेतकरी कामगार पक्षाकडून त्या मतदारसंघामध्ये सांगोला मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहोत। शेकापला जर जागा सुटली नाही तर मग काय नेमकं तुम्ही अपक्ष म्हणूनच सामोरं जाणार की शेतकरी कामगार पक्ष म्हणून सामोरे जाणार आहोत आम्ही। तुम्ही निवडणूक लढवण्यावरती ठाम आहात? निश्चितपणे। पण मग शेकाप सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे आणि तुम्ही अशा परिस्थितीत म्हणतात की शेकापकडूनच मी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, मग शेकापने बाहेर पडावं या सगळ्या अशी काही भूमिका तुम्ही मांडतायत? मागच्या काही दिवसांपासून डावे विचारसरणीचे नेते मंडळी भाई जयंत पाटील साहेबांसोबत चर्चा करत आहेत। डावे विचारसरणीच्या नेते मंडळींनी 15 ते 20 जागा महाविकास आघाडीकडे मागितलेल्या आहेत आणि त्या जर सन्मानाने महाविकास आघाडीने नाही सोडल्या तर डाव्या विचारसरणीतली नेते मंडळी सध्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत। काय तसं काही चर्चा झाली पवारसाहेबांसोबत? भाई जयंत पाटील साहेबांसोबत चर्चा झालेली। दुसरं एक की सांगोला विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर गणपतराव देशमुखांचा आणि आबासाहेबांचा त्यावरती तो बालेकिल्ला मानला जातो। जर आत्ता त्यांच्याच पुढच्या एकूण पिढीला डावललं गेलं की ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमी कार्यकर्त्यांची जी मागणी आहे तर त्याचे नेमके काय या पुढच्या काळामध्ये परिणाम काय होऊ शकतात किंवा काय त्याचे पडसाद काय होऊ शकतात? निश्चितपणे 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेबांनी मतदारसंघातील तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब दीनदलित कष्टकरी शेतकरी वर्गातील घटकांना न्याय द्यायचं काम केलं। वेळोवेळी त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले आणि त्यांना न्याय दिला। अशा परिस्थितीत आबासाहेब नाहीत आणि अशा परिस्थितीत त्या पक्षाला शेतकरी कामगार पक्षाला आणि त्यांच्या कुटुंबियाला देशमुख कुटुंबियाला जर महाविकास आघाडी जर नाकारत असेल तर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटतील। ज्या जनतेला आबासाहेबांनी न्याय दिलेला आहे, जनता सुज्ञ आहे, जनता जो निर्णय घेईल हा परिणामकारक असेल आणि महाविकास आघाडीला त्याचे परिणाम भोगावे लागतील असे मला वाटतं। दुसरं एक की जर दीपक साळुंकेंना उमेदवारी दिली त्याला तुमचा विरोध असणार आहे? विरोध म्हणण्यापेक्षा ही जागा पारंपरिक 60 वर्षापासून पुरोगामी विचारसरणी टिकवणाऱ्या भाई गणपतराव देशमुख साहेबांची ही जागा आहे। वेळोवेळी मागच्या 60 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुरोगामी विचार टिकवण्यासाठी आबासाहेबांनी मदत केलेली आहे। राज्यात आणि जिल्ह्यामध्ये नेहमीच आबासाहेब पवारसाहेबांसोबत असायचे आणि आम्हाला खात्री आहे की आबासाहेबांच्या पाश्चात आम्ही पवारसाहेबांना आजोबाच्या ठिकाणी मानतो
आणि दिलेला शब्द पवारसाहेबांनी तो त्या विश्वासाला, त्या शब्दाला कुठेही तडा जाणार नाही, हा विश्वास देशमुख कुटुंबियाला आणि सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे. धन्यवाद. तर बाबासाहेब देशमुख होते ते आता अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत आणि ज्या पद्धतीने दीपक साळुंके यांची उमेदवारी ही निश्चित मानली जाते, या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेकापचा आहे. मात्र असं असताना सुद्धा शेकापच्या उमेदवाराला डावललं जात असल्याची भूमिका, एकूण भावना ही बाबासाहेब देशमुखांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.